नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण मेथीची भाजी बनवणार आहोत. हिवाळा लागला की सुरुवात होते ती मेथी हिरव्या पालेभाज्या निघायला. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. मी इथं 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्या आहे. एक कांदा बारीक कट करून घेतला आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा जाडसर कट करून घेतल्या आहे आणि हा एक टोमॅटो बारीक कट केलेला आहे. त्यानंतर इथं मी मेथी स्वच्छ धुवून पुसून स्वच्छ धुतली आहे, बारीक कट करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर मी आज तव्यावरच बनवणार आहेत. या तव्यावर थोडं तेल घालूया, 2 चमचे. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालूया. जिरं छान तडतडलं की त्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या बारीक कट केलेल्या पाकळ्या घालून घेऊया. ते छान फ्राय करून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये केलेला कांदा घालून घेऊया. कांदा छान असा परतून घेऊया. कांदा, हिरवी मिरची परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये टोमॅटो घालूया. टोमॅटो घालून घेतलं की टोमॅटो पण छान परतून घ्यायचा. आणि आता त्यामध्ये आपण थोडं मीठ घालणार आहे, जेणेकरून टोमॅटो पटकन शिजेल. मेथीची भाजी ही आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. आणि त्यानंतर यामध्ये मेथीची भाजी घालून घेऊया. मेथीची हिरव्या पालेभाज्या या जास्त करून नाही का हिवाळ्यातच निघतात, त्यामुळं हिवाळ्यात खाल्लेल्या बऱ्या असतात. टेस्टही छान लागते या भाजीची. अगदी सोप्या पद्धतीने मी ही झटपट होणारी अशी मेथीची भाजी बनवलेली आहे. आपण आधी मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मी इथं थोडंच मीठ घातलं आहे आणि हळद घालून घेतली आहे चिमूटभर. त्यानंतर यावर झाकण ठेवून शिजवून घेऊया थोडा वेळ. बघू शकता मेथीची भाजी खूप छान लागते. चपातीबरोबर, भाकरीबरोबर तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. बघू शकता. तर आपली इथं गरमागरम मेथीची भाजी रेडी आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकताल. बाय बाय.